श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गूगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। नमस्कार, मी सपना अशोक स्वामी प्रभाग क्रमांक 9 मध्ये उभारलेली आहे। तर प्रथमच पहिल्यांदाच जंगम समाजात मला भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे। तर मला फक्त एवढं जनतेला सांगायचं आहे, विकास घडवायचा आहे आम्हाला। फक्त तुम्ही मतदान करून भरघोस मताने विजय करायला पाहिजे। आणि मंदिरातून साहेबांनी आम्हाला मंदिरातून थेट नगर परिषदेत जाण्याची संधी पडळकर साहेबांनी दिलेली आहे। या संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग करून घेणार आहे। आणि जनतेला एवढंच विनंती आहे की आमच्यावर विश्वास दाखवावा। भारतीय जनता पार्टीने काय काम केले हे आता सगळ्यांना माहितीच झालेले आहे। विकासाचे कामं भरपूर झालेले आहेत, अजून भरपूर कामं होणार आहेत। त्यामुळे आता सध्या आम्ही या 9 नंबर वार्डामध्ये नगर अध्यक्षासाठी अळली डॉक्टर रवींद्र अळली आणि संतोष मोटे आणि स्वप्ना स्वामी हे 3 उमेदवार उभारलेले आहेत। त्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास दाखवावा आणि आम्ही खात्री देणार की विकासाचं काम करून दाखवणारच। एवढंच। तर पडळकर साहेबांना पण मी धन्यवाद देईन की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला। जत नगर परिषदेच्या 2025 निवडणुकीच्या संदर्भात आज आम्ही प्रभाग 9 मध्ये भारतीय जनता पार्टीने आम्हाला अधिकृत उमेदवार घोषित केलेला आहे। यामध्ये सौ स्वप्ना अशोक स्वामी ह्या गटातून ओबीसी महिला म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे मी स्वतः दीपक उर्फ संतोष तुकाराम मोटे अशी उमेदवारी मला भारतीय जनता पार्टीतून दिलेली आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये माझी बहीण लहान तिला भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी देण्यात आली होती। त्या माध्यमातून जत नगरपालिकेच्या विरोधात असताना सुद्धा आमची सत्ता नसताना आम्ही विरोधाची भूमिका बजावली ती अशा प्रकारे की नगरपालिकेत विरोधात असताना माननीय विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून विधान सभेच्या अगोदर ते विधान परिषदचे आमदार होते। त्यावेळी आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक हे 75 लाख रुपयाचं मंजूर करून घेतलं। तेही काम चालू आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे एक युवा म्हणण्यापेक्षा एक राजकारणातील भीष्म असं सध्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आम्हाला गेल्या पंचवार्षिकमध्ये 2 कोटी रुपये निधी दिला होता। त्यांच्या माध्यमातून तोही निधी आम्ही वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तारित केलेला आहे। त्याची कामं सांगायची म्हणलं तर शहाजी बापू भोसले घर ते कोडक घर, तसेच निशा ब्युटी पार्लर ते अनिल भोसलेंचं घर, त्याचप्रमाणे रफिक अलगूर घर ते बिरोबा मंदिर, अशी ही 2 कोटीची कामं आम्ही त्यावेळी केलेली आहेत। आणि राहता राहिला विषय की जी उर्वरित कामं आहेत ते आमचे
भारतीय जनता पार्टीचे खासदार यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही निधी आणलेला आहे या प्रभागामध्ये. या प्रभागामध्ये तुराई नगर असेल, विद्यानगर असेल, वीर शिवा काशीद उद्यान असेल, त्याचप्रमाणे पाटील मळ्यातील रस्ता असेल, बँकेश्वर मंदिर जवळ रस्ता असेल, असे विविध कामं हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या आणि पक्षाच्या माध्यमातूनच झालेले आहेत. आता जे नगरपालिकेला उभारलेले उमेदवार किंवा त्यांचे नेते म्हणून जे कुटुंब प्रमुख म्हणून इथं राबवत आहेत, सांगितलं जातंय की जत शहर म्हणजे माझं कुटुंब. तर त्या कुटुंब प्रमुखांना सुद्धा आम्हाला सांगायचं आहे, नगरपालिकेच्या 9च्या उमेदवारांचं डिपॉझिट तर सोडा, तर त्यांच्या जवळ तुम्ही येऊन दाखवा, हे आमचं तुम्हाला आव्हान आहे. असं स्वतःच्या ह्याच्यात अहिरभावात राहू नये की नगरपालिका म्हणजे आमचीच, 9 म्हणजे आमचंच, असं संपलेलं आहे. आपण 25 ते 30 वर्ष ग्रामपंचायत मध्ये कारभार केलेला आहात. तुम्ही एक साधी बगीचा सुद्धा केलेला नाही जत शहरामध्ये. आपल्या कारकिर्दीत काय काय कामं झाली याचा ओहापोहा पहिला करावा. जत शहराच्या नागरिकांसाठी किंवा जतच्या विकासासाठी आपण किती निधी कोणत्या पक्षातून कुठल्या पक्षातून कसा आणला तेही पहिला ओहापोहा करावा आणि नंतर मग आमच्या पक्षाच्या किंवा आमच्या उमेदवारांच्यावरती आपण बोलावं. आपण उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये. माझी एक विनंती आहे आपल्याला, विकासाचं विजन घ्या. शहराला काय पाहिजे, नागरिकांना काय पाहिजे ह्याच्यावरती आपण बोला. उगूच उठायचं, पक्षावरती बोलायचं, उमेदवारांच्यावरती बोलायचं, पण शहराच्या विकासावरती आपण काहीही बोलत नाही. आज आमचे नेते तालुक्याचे आमदार माननीय विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून 78 कोटीची पाईपलाईन आलेली आहे. त्या पाण्याच्या पाईपलाईनचं आज काम जवळजवळ 80% संपलेलं आहे, फक्त 20% राहिलेलं आहे. जत शहरवासियांना मी सांगू इच्छितो की आज विठ्ठलनगर असेल, आमची जुनी पाण्याची टाकी सातारा रोडची असेल किंवा दुधाळ वस्ती असेल, अशा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकठिकाणी 5 पाण्याच्या टाक्याचं काम चालू आहे, हे पाण्याच्या टाक्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन आमचा मानस आहे की फेब्रुवारी किंवा मार्च पर्यंत आपण जत शहराला पूर्ण ताकदीनं, प्रेशरनं, त्याचप्रमाणे 24 तास पाणी देण्याचं काम करणार आहे. त्याचप्रमाणे आता रस्ते उकरलेले आहेत. परत याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या आमदारांनी भुयारी गटार मंजूर केलेले आहेत. त्या भुयारी गटारचं सुद्धा काम चालू होणार आहे. त्यावेळी रस्ते उकरले जाणार आहेत. तर माझी नागरिकांना व शहरवासियांना विनंती आहे की आपल्याला जो 5-7 महिने जो काय रस्त्यासाठी त्रास होणार आहे तो आमच्यासाठी कृपया त्रास करून घ्यावा. कारण का तर तो त्रास एकदाच होणार आहे, परत कधीही होणार नाही. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की गटारी जर बंदिस्त झाल्या तर गटार काढावं लागणार नाही, मच्छर होणार नाहीत, कोणतीही घाण होणार नाही, रोगराई पसरणार नाही. त्यामुळं होणाऱ्या नागरिकांना आम्ही आत्ताच क्षमा मागतो की आपण आमच्यासाठी तेवढं हे करावं. आणि त्याचप्रमाणे परवा कोणतरी म्हणलं की वाघ काय करणार आहे, तर त्यांना सांगायचं आहे की आमच्या आमदारांनी जत शहरासाठी एक उद्यान आणलेलं आहे की त्या उद्यानामध्ये ते 100 एकरचं उद्यान आहे की त्या उद्यानामध्ये साप असतील, वाघ असतील, बिबट्या असेल, सिंह असेल, जिराफ असेल, असे विविध प्राणी आमच्या जत शहरामध्ये येणार आहेत. ते प्राणी पाहण्यासाठी आसपासच्या खेडोपाडी असतील, शहरं असतील, कर्नाटक आमच्यापासून 13 ते 14 किलोमीटर अंतरावरती राज्य आहे, त्या राज्यातून लोक येतील. ते लोक आल्यावरती आमच्या शहरातील नागरिकांचा उदरनिर्वाह वाढेल, त्यामुळं आवक वाढली जाईल, आमच्या येथील नागरिकांचा इन्कम सोर्स वाढेल व त्याचप्रमाणे आमच्या शहराला एक चांगलं दिमागात नाव होईल. आज मी माझ्या स्वतःचं उदाहरण देतो. आम्हाला जर सिंह बघायचं असेल तर आमच्या स्पर्धा असायच्या सांगलीला, मिरजला किंवा सांगलीला, तर त्यावेळी त्या स्पर्धेच्या टायमाला गेल्यावर आम्हाला शिक्षक घेऊन जायचे प्रताप सिंह उद्यानात, त्यावेळी आम्ही तिथं सिंह बघायचं. पण आता ते शासनाने बंद केल्यामुळं आज कुठलाही प्राणी आज फक्त चित्रात बघायची वेळ आलेली आहे. तर ते आमचे आमदार विकासपुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून तेही संपणार आहेत. आमच्या चिमुकल्या लहान मुलांना किंवा नागरिकांना इथं त्या प्राण्यांचा सहवास असेल किंवा ते पाहण्यास मिळणार आहेत. तर माझी विनंती आहे आपल्याला की येणाऱ्या 2 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदाना दिवशी
आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र आरळी साहेब, तसेच त्याचप्रमाणे सौ स्वप्ना अशोक स्वामी व मी स्वतः दीपक उर्फ संतोष तुकाराम मोठे, आमचं तिघांचं चिन्ह आहे कमळ. या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला व आमच्या पक्षातल्या 1 ते 10 2 उमेदवार असणारे 20 उमेदवार आणि 11व्या प्रभागामध्ये जे 3 उमेदवार आहेत, असे टोटल 1 ते 23 आणि प्लस 1 नगराध्यक्ष, असे 24 उमेदवारांना प्रचंड मताने नागरिकांनी भरघोस मताने विजय करून द्यावा असं मी आवाहन करतो. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.